दला नव्हे सरकार बदला. येणाऱ्या निवडणुकीमध्ये घटनाबाह्य राज्यकर्त्यांना कायमचे घरी पाठवून धडा शिकवा. हे खोके घेणारे अलिबाबा 40 चोर उद्धव ठाकरेंचे झाले नाही, ते जनसामान्यांचे काय होणार? लाडकी बहीण योजना नको, सुरक्षित बहीण पाहिजे. बदलापूर येथील अत्याचारग्रस्त मुलीला न्याय मिळवण्यासाठी जनसामान्यांनी आंदोलन केली. त्यांच्यावर सूडभावाने राज्य शासनाने 3 तासात गुन्हे दाखल आणि ज्या मुलीवर अत्याचार झाला त्याच्या आईला 11 तास ठाण्यात बसवल्यानंतर गुन्हे दाखल केले. या राजकारण्यांच्या राज्यात बहीण सुरक्षित पाहिजे असेल तर मतदानाच्या माध्यमातून या गद्दारांना गाडलेच पाहिजे, असे प्रतिपादन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पैठण येथे महाराष्ट्र स्वाभिमान यात्रेच्या आयोजित सभेमध्ये केले आहे. यावेळी विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, तालुका प्रमुख मनोज पेरे, सचिन घायाळ, जिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड, माजी नगराध्यक्षा राखी परदेशी, दत्तात्रय गोरडे, सचिन घायाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संदीपान भुमरे यांचे नाव न घेता चौफेरी टीका करत पैठणचा DMIC मध्ये किती उद्योग आणले, सुशिक्षित बेरोजगार रोजगाराची सुविधा उपलब्ध करून दिली का, शैक्षणिक संस्था स्थापन केला का, नाही, केवळ वाईन शॉप, शेतजमीन, आलिशान वाहने खरेदी करून स्वतःचा विकास केला, अशी चौफेरी टीका युवा पक्ष प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. गाव माझा न्यूज करिता मनोज परदेशी, पैठण, छत्रपती संभाजीनगर.